नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मेथीची पातळ भाजी. ही भाजी खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा फार सोपी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत मेथीची पातळ भाजी किंवा गरगटा भाजी. मी इथं एक जोडी मेथी घेतलेली आहे. त्याला अगोदर स्वच्छ धुवून नंतर निवडून घेतलेलं आहे. तर थोड्या काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. त्या काड्यामध्ये सुद्धा खूप छान चव लागते भाजीची. थोड्या घेतलेल्या आहेत, अशा कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला ही मेथी अशी बारीक कापून घ्यायची आहे. जमेल तेवढे आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे मेथी. अशा प्रकारे आपल्याला सगळी मेथी कापून घ्यायची आहे एकदम बारीक. अशा प्रकारे सगळी मेथी मी एकदम अशी बारीक कापून घेतलेली आहे. आज आपण कुकरमध्ये मेथीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे. अनपॉलिश डाळ आहे. 3 वाट्या मेथीची भाजी झालेली आहे आपली कापून. तर त्याला मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला तुरीची डाळ आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही मसूर डाळ किंवा मूग डाळसुद्धा वापरू शकता किंवा चणा डाळ. आता आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायची आहे डाळ. आता आपल्याला व्यवस्थित हे 2 पाण्याने डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे. अशा हाताने चोळून आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे. मी इथं डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये घालायच्यात आपल्याला 4 हिरव्या मिरच्या मी एकदम बारीक कापून घेतलेल्या आहेत, ते घालायचे आहेत. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. इथं मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा ते घालायचे आहे. इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, म्हणजे वजनानं 50 ग्रॅम शेंगदाणे आहेत, ते घालायचेत आपल्याला. 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे मीडियम साईजचं, ते घालायचं आपल्याला. आता यामध्ये घालायची आपल्याला कापून घेतलेली भाजी, मेथीची भाजी. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला कमीच घालायचं आहे, म्हणजे भाजी आणि डाळ व्यवस्थित शिजल्या जाते. आता कुकरला झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ आणि मेथी व्यवस्थित शिजली पाहिजे. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त आपली डाळ आणि भाजी शिजलेली आहे. 4 शिट्ट्यामध्येच आपली डाळ आणि भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण थोडंसं याला मॅश करून घेऊया. मस्त मॅश झालेली आपली भाजी आणि डाळ. इथं मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपल्याला जास्त घालायचं नाही भाजीसाठी, तेल आपल्याला कमीच वापरायचं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला अर्धा चमचा मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. त्यानंतर घालायचे आपल्याला अर्धा चमचा जिरे. जिरेसुद्धा आपले व्यवस्थित फुललेले आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला 6 ते 7 पाकळ्या मी लसणाच्या अशा बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत. अशा अवडधवड ठेचून घेतलेल्या आहेत मी. आता लसूणसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण अशा प्रकारे जर थोडासा असा ठेचून घातला तर आपल्या भाजीचा फ्लेवर खूप छान येतो. आता यामध्ये घालायचं आपल्याला 10 ते 12 कढीपत्त्याची पानं.
चिमूटभर हिंग, अर्धा चमचा हळद. आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला डाळ आणि मेथी शिजवून घेतलेली. आता भाजी आपली थोडीशी घट्ट झालेली आहे. थोडंसं आपल्याला कुकरमध्ये पाणी घालून या भाजीमध्ये घालायचं आहे. इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. मस्त झालेली आपली भाजी. थंडीच्या दिवसात मेथी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक राहते. तर थंडीच्या दिवसात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. अशी गरगट्टा भाजी किंवा पातळ मेथीची भाजी खूप छान लागते ही भाजी. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपल्याला हे 4 ते 5 मिनिट हे भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, अशी उकळून घ्यायची आहे. मीडियम गॅसवर मी 5 ते 6 मिनिट ही भाजी शिजवून घेतलेली आहे. अशी मस्त झालेली आहे. कुठलंही आपण बेसन पीठ न घालता अशी मस्त आपली मेथीची भाजी पातळ तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते भाजी. बघू शकता अशी मस्त दाटसर अशी भाजी झालेली आपली. खाण्यासाठी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया. आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया. मस्त सुगंध येत आहे भाजीचा. आपली मेथीची पातळ भाजी किंवा गरगटा भाजी तयार झालेली आहे. खायला अप्रतिम लागते. तुम्ही हे पोळीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. सध्या हिवाळा सुरू आहे, तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही सुद्धा मेथीची भाजी अशा प्रकारे करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.